तर मला असं तुला म्हणजे विचारायचंय की तुझं असं फर्स्ट असं एम किंवा गोल किंवा ड्रीम काय होतं? कधीपासूनच विचारतोय? बाबा आत्ताच असं एकदम नाही लहानपणीच? जेव्हा तू हायस्कूल मध्ये होती. हायस्कूल मध्ये तेव्हा मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं ओके आणि मला एक आर्टिस्ट व्हायचं होतं. ओके मला आर्ट रिलेटेड गोष्टी आवडतात, सो मला आर्टिस्ट रिलेटेडच गोष्टी आवडतात आणि तेच मला करायचं होतं. इव्हन आता पण त्यातूनच करायचं होतं मला. आणि असं नाही की मी ते सोडलंय, भले मी सेटल झाले आणि अजून ते करते आणि इथून पुढे पण मी त्यासाठी एक स्पेशल टाइम ठेवेन, कायम ठेवणार पुढे. मला आर्ट खूप आवडते. माझं असं ओपिनियन आहे की आपली आर्ट म्हणजे ज्यातून आपल्याला हॅपीनेस भेटती ते तू त्याला ऍज अ करिअर कन्सिडर कर किंवा नको करू, पण करिअर झाल्यानंतर पण ते कंटिन्यू ठेवायचं आपल्यासोबत, कारण त्याशिवाय आपण हॅपी नाही राहू शकत रे. काय हॅपीनेस काय आहे त्याच्यामध्ये की ती गोष्ट मी स्वतः क्रिएट केली आणि आय एम केपेबल ऑफ क्रिएटिंग समथिंग. मी स्वतः बनवली आहे, मी केपेबल आहे ती गोष्ट बनवायला. मग त्याकडे बघितलं ना सारखं सारखं मी जेव्हा माझे ड्रॉइंग बुक उघडते किंवा कुठली रांगोळी वगैरे काढली असेल, मेहंदी वगैरे काढली असेल, त्याचे फोटो बघून मला सॅटिस्फॅक्शन वाटतं. एखादी मी स्टोरी लिहिली आहे तर त्याविषयी मला प्रामाणिकपणे काय म्हणतात की अटॅचमेंट आहे त्या गोष्टीशी माझी खूप. ओके. पण मी आजूबाजूला म्हणजे काय पाहिले माहितीये का, आपले जे समाजातले लोक आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत ते आपल्या आर्टला किंवा आपली जी पॅशन आहे त्याला ऍज अ करिअर कन्सिडर नाही करत, माहितीये का. हा, ते थिंकिंग बॅड रियालिटी आहे. बॅड रियालिटी आहे, पण ते डिपेंड्स ऑन अस की आता टाइम चेंज व्हायला लागलं की लोक बघतात त्याकडे ऍज अ करिअर म्हणून. तेव्हा ते बघत नव्हते किंवा त्या गोष्टीला आधी राजा महाराजांच्या काळामध्ये ते असायचं की त्यांना बाबा छान चित्र काढले त्यांना पैसे द्या, हे द्या. पण आता मधी असं आलं होतं की सगळे पैशाला इतकं इम्पॉर्टन्स देत होते की नाही, आता पण देतातच, पण त्याचं थोडंसं इम्पॉर्टन्स कमी झालं होतं. ते गोष्ट खूप तुच्छ किंवा कमीपणाची अशी म्हणतात ना असं. आणि ते त्यामध्ये एखादा म्हणजे ती पारंगत व्हायला आणि त्यातून इन्कम जनरेट व्हायला खूप टाइम जायचा. तुम्हाला एक ओळख मिळायला खूप वेळ जायचा त्या गोष्टीमध्ये. आता सोशल मीडिया अवेलेबल आहे, तुम्ही जितकं मेहनत करताय तितकं रिटर्न तुम्हाला ऑब्व्हियसली मिळतो आता. पण ती तेव्हाची जी विचारसरणी आपल्या आई वडिलांची आहे चेंज व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मला ऍडमिशन पण नाही घेऊ दिलं 12th मध्ये. 12th झालं मला करायचं होतं, नाही घेऊ दिलं. मग काय आलो बिझनेसला थडकलो. तर मला एक तुझा पॉइंट बोलली ना, मी पण त्याशी रिलेट करतोय. कारण आता मला 1-2 दिवस झालं मला एक व्यक्ती आहे त्याने मला गाईड केलं किंवा मेंटरशिप दिली नाही का. मी त्याला बोललो असं आहे माझी आर्ट, माझी पॅशन, मला म्हणजे आवडतं नाही का. पण त्याने मला म्हणजे समजावूनच सांगितलं की तुझी जी आर्ट आहे, तुझी जी पॅशन आहे, तुझी जी कला आहे त्याला आता ह्याच्यात आपल्या समाजामध्ये व्हॅल्यू आहे ना, असं नाही. पण तो मला असं बोलतो की तुझ्या आता वयात आहे ना त्याच्यामध्ये ती तुझी आर्ट किंवा ती हॉबी पॅशन तुझी तू थोडीशी साईडला ठेव. पहिल्यांदा तू करिअर कर, स्टेबल हो, आणि त्याच्यानंतर परत तू ती तुझी हॉबी आहे ती चालू ठेव नाही का. परत असं नको व्हायला की नुसतं करिअर करतोय आणि ज्या गोष्टीतून आपल्याला हॅपीनेस भेटत होती ती गोष्ट लाईफ मधून निघून गेली नाही का. अरे हा ना, असंच झालंय. पण त्यावेळी असं वाटत होतं की कोणीतरी असं मला म्हणावं की सगळ्या गोष्टी फक्त बिनकामाचे आणि पैसा ही गोष्ट सगळी नाहीये. तेव्हा मला फक्त कोणीतरी म्हणायला पाहिजे होतं की जा तू कर, आणि त्याच्यामध्ये मी माझं कम्प्लिटली दिलं असतं. कम्प्लिटली इव्हन मी आता पण देते, किती पण मला टाइम असू दे, किती पण
अडचण असू द्यात किती पण, इव्हन कधी कधी अशा आर्ट सप्लाईज घ्यायला किती एक्सपेन्सिव्ह आहे तुला माहिती आहे आर्ट सप्लाईज. तर मी अशा गोष्टी मारल्यात त्याच्यासाठी, म्हणजे पेन्सिल घ्यायच्या असतील, काहीतरी घ्यायचं असेल तर. मग ते जर मी ऍक्च्युअली मध्ये जर ऍज अ पॅशन म्हणून फॉलो केलं असतं, ऍज अ करिअर म्हणून, तर मला वाटते मी तर माझा 100% दिला असं नाही आतापर्यंत. माझं स्वतःचं एक्झिबिशनच धरवलं असतं मी. आलं लक्षात. तू त्या झाकीर हुसेन यांचं नाव ऐकलंयस? हा, ऐकलं. ते तबला वादक होते ना? हो हो. त्यात रिसेंटली ते इज नो मोर. तर त्यांची जी पॅशन होती, आर्ट होती, ती त्यांना कुठं घेऊन गेली त्यांचं, म्हणजे नाही का, हो, त्यांच्या काम आणि त्यांची ओळख. हो ना. पण म्हणजे तुला ह्याच्याबद्दल काय म्हणायचंय, मला असं विचारायचंय तुला ह्याच्याबद्दल. मी जे एक्झाम्पल दिलं ना तुला, त्याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय? त्यांना पण असे प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील ना, त्यांना पण कोणतरी बोललं असेल काय हे करतोय, काय तबला वाजवतोय, शिक्षण घे किंवा करिअर कर आणि मग नंतर. पण तरी पण त्यांनी ते कॅरी केलं ना. छोटं उदाहरण, तू नटरंग पिक्चर पाहिलायस? येस, आय सॉ. ऍट दी एंड काय झालं? ते त्यांचं नाव खूप झालं, पण झालं, त्यांचं पूर्ण कुटुंब लयास गेलं, काहीच राहिलं नव्हतं त्यांच्याकडे. त्यांचं नाव झालं, त्यांनी दगड खाल्ले, सगळं गोष्ट. हे मला तू वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल दिला. तो मूवी किती पाहिला तरी. त्यातली ती गाणी पण आहेत का नाही, एकदम अंगावरती काटा आल्यासारखी. त्यांनी स्वतः म्हणजे ते नाचाचं काम केलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये. आणि बघ, त्यांना इथपर्यंत खाली पडायला लागलेलं होतं फक्त तमाशासाठी. त्याच्यासाठी वेड होतं. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. स्वतःच्या पेरेंट्सचा पण विचार नाही केला, स्वतःच्या फॅमिलीचा विचार नाही केला. ऑब्व्हियसली तेवढं धाडस नाही आपल्यासोबत. नाही, त्याला माणूस थोडासा तिरका लागतोय. आणि माझं तर असं ओपिनियन की सरळ सरळ वेडा माणूसच इतिहास घडवतो. शहाण्या माणसाचं काम नाही इतिहास घडवणं. नाही, ते जे आतापर्यंत कोणी महात्मे होऊन गेले, वेड होतं, डेडिकेशन होती. पण ते पण कसं त्यांनी त्याच्यामध्ये स्टार्ट केलं. घराचे नको म्हणत होते, तेवढी त्यांच्यात हिंमत आहे. आपण नाही म्हणू शकत नाही पुढे. तर मग मला असं म्हणत की करिअर करताना ह्या गोष्टी खूप आडे येतात नाही का. घरातून सपोर्ट मिळत नाही, आणि फर्स्ट तर आपलं बॅकबोन आपली फॅमिली असते. आपल्याला घरातून जर तिथं सपोर्ट असेल ना, तर मला वाटतं आपण खूप पुढे जाऊ शकतो. एक्झॅक्टली. पण तिथून जर सपोर्ट नसेल तुम्हाला, तर मग तुम्हाला स्वतःवरतीच काय असेल ते. लाईफ कसं आहे माहितीये, खूप हार्ड आहे. बाहेरचे लोक तुम्हाला नावं ठेवत असतात, तुम्ही काय करताय काय नाही. खूप जजमेंटल आहे सोसायटी आपली. जेव्हा घरचे खंबीर असतात ना आपल्या पाठीमागे, तेव्हा त्यांना काही बोलायची कोणाची हिंमत नसते. तेच तुम्हाला सपोर्ट करत नसतील, तर मग कोण करणार आहे? मग मी सपोर्ट. येस, लाईफ इज नॉट ऑल दॅट सिम्पल. येस. आणि मुलींसाठी तर खूप 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 स्ट्रगल आहे. नाही, मुलांसाठी पण आहे. मुलांच्या दृष्टीने त्यांना वेगळेच स्ट्रगल असतात, त्यांना वेगळेच प्रॉब्लेम्स असतात, आणि मुलींना त्यांच्या दृष्टीने वेगळे प्रॉब्लेम्स असतात. आता एक ट्रेंड सुरू आहे सोशल मीडियावर, मुलांना म्हणजे जेव्हा आपण स्कूल लाईफ, कॉलेज लाईफ मध्ये येतो मुलांना, तर विषय असा होतो की मी दोघांना इथं, म्हणजे मुलांना आणि मुलींना, पहिली गोष्ट तर आपल्याला या दुनियादारीतलं काय माहित नसतं. माझ्या नजरेत अशा म्हणजे गोष्टी आल्यात येतात नाही का. जो मुलगा ऍक्च्युअली डिझर्व करतो, जो मुलगा ऍक्च्युअली हार्डवर्क करतोय, कष्ट करतोय, स्टडी करतोय,
तो मुलगा डिझर्व करतो ना त्या गोष्टी. त्याला जर आउट ऑफ 90+ मार्क असतील तर तो ऍक्च्युली डिझर्व करतोय, तो हार्डवर्क पण करतोय. पण मला राग तेव्हा येतो की जेव्हा त्या मुलाला त्याची जॉब ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे तू हा शब्द ऐकला असशील, वशिला. येस, खूप ऐकलंय मी, खूप. माझ्या समोर खूप गोष्टी घडल्यात. अशा मुलींना मी रडताना पाहिले. तर म्हणजे राग असा वाटतो की बाबा दुसरा कुठला मुलगा असेल जो ओळखीचा असेल त्यांच्या किंवा काय, नाही का, जेव्हा त्याचा वशिला लावून ते काम करून घेतलं जातो आणि जो ऍक्च्युअली डिझर्व करतो त्याला ती ऑपॉर्च्युनिटी त्याला ती ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. ते जे आहे ना ते कुठंतरी लागतं रे मनाला. बाकी नाही काय. जे असतात पॉलिटिशियन्स किंवा कोण, आपल्याला काय त्याच्याशी एवढं घेणं देणं नाही सोड. पण मी तुला बोलतोय की तुमच्याकडे जी पॉवर आहे त्याचा तुम्ही, जे दुर्बल आहेत त्यांच्या सहाय्यार्थ, कल्याणार्थ तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे, ना की असा. तुझं काय ओपिनियन आहे याच्याबद्दल, मला ऐकायला आवडेल. कशाबाबत? की नेपोटिझम. आता ट्रेंड्स कसे आहेत माहिती, लोक जे बघतात ना तेच फॉलो करतात. आपले मूवीज जशा सुरू आहेत, तू बघतोय मूवीज मध्ये पण इतके नेपोटिझम सुरू आहे की स्टार ऍक्टर्स असतात ना, त्यांची मुलं तेच आहेत बघायची, त्यांची मुलंच हे हिरो हिरोईन आज वर्क करतात. ठीक आहे. आणि जसं आपण एखादं गाणं लागलं की आपण म्हणतो ना की आपण तिथे इमॅजिन करायला लागतो पण स्वतःला. एखादा ऍक्शन सीन असेल, आपण तिथे इमॅजिन करतो स्वतःला. आणि ऍक्सेप्ट करत नाही ना लोक अशा गोष्टी की मी आहे असं. मग ते जे सीन वगैरे असतं त्याचा प्रभाव खूप आपल्याकडे पडतो. ते जे आता त्यांचं सुरू आहे, मग आपण केलं म्हणून काय झालं, माझी खूप चालते इथं, असं शो ऑफ करायचं. कारण हे तर मी रिलेट करेल, कारण निगेटिव्ह इमोशन मार्केटमध्ये जास्त सेल होतो. येस, बघितलं मी, रिलेट करतो. सो त्यातून पुढे असं हे व्हायला सुरुवात होतं की त्याची इमेज पण तशी पडते. आणि प्रत्येक गोष्ट, मग साधी नॉर्मल एक्झाम जरी असेल तर त्यासाठी सुद्धा वशिले लावताना मी पाहिले. जे स्टुडंट्स क्लासमध्ये येत पण नव्हते ते ऑल क्लिअर, किंवा तो शेवटी कम्प्लीट भाग बुद्धिमत्तेचा आहे सोड, की येणं न येणं त्याचा विषय नाही. मग ते पण त्याच्यामध्ये ऍड असतात. मग जेवण देणं बाहेर येऊन, पैसे, एवढे पैसे बरं आम्ही तुमचं काम करू. शिक्षणाचा म्हणतात ना बाजार झाला. त्यामुळे मग असं होतं की जे करतंय, जे धडपडत होतं, मग त्याची पण इच्छा मरून जाते र. हा ना. आणि त्याच्यासोबत त्याचे आई वडील पण किती त्रास करत असतात. आणि काहीतरी होईल. एज्युकेशन स्वस्त नाही राहिलं रे. आई बाप कुठून पैसा अरेंज करतात, काय करतात, नाहीतर काय. बरं, बाकीचं जाऊ दे सोड. मला असं विचारायचं तुला की अपकमिंग, म्हणजे नुकताच 10वी पास आउट झालाय किंवा 10वी पास आउट झालीये अशा मुलाला किंवा मुलीला तू काय सजेशन देशील की बाबा ते असे करिअर चूज करताना कन्फ्युज नाही झाले पाहिजे. आपली फील्ड जी आहे ना त्याच्यामध्ये तेच कन्फ्युज नाही झालं पाहिजे आणि कन्सिस्टन्सी त्यांनी त्यात वर्क केलं पाहिजे. ठेवली पाहिजे. एक पॉइंट धरून सांगेन मी. बघ, मी 10वीला होते, ठीक आहे. तसं सगळेच जेव्हा 10वीला असतात, 10वी होते त्यानंतर एक प्रॉब्लेम असतो. ज्यांचा टार्गेट क्लिअर आहे बाबा, आधीपासून ऐकत आलेत आणि सांगतायत त्यांना तेच आहे, तो विषय वेगळा आहे. पण जेव्हा ते 10वी पर्यंत काय असतं आपलं, मजा मस्ती झाला. 10वी मध्ये टेन्शन असते बोर्ड एक्झाम, त्यानंतर काय करायचं हा प्रॉब्लेम तेव्हा आपल्याकडे नसतो.
त्यानंतर काय घ्यायचं. जेव्हा आपली एक्झाम लास्टची होते त्यानंतर विषय सुरू होतो आणि जेव्हा रिझल्ट येतो त्यानंतर आता कुठे ऍडमिशन घ्यायचं आणि काय करायचं, तेव्हा याला विचार त्याला विचार हा विषय असतो. आणि तेव्हा पेरेंट्स किंवा जे ओळखीचे आसपासचे रिलेटिव्ह मध्ये सांगतात इथं स्कोप नाही, हे करू नको, इथं स्कोप नाही, ते करू नको. असं असते ना, आर्ट्स मध्ये काही स्कोप नाहीये, सायन्सच करायचं. मी असे स्टुडंट्स आहेत, माझे फ्रेंड्स आहेत जे सायन्स करून ते आता विचार करतात मी सायन्स केला तर मी पुढे काय करू, मी सायन्स का घेतलं, कशाबद्दल घेतलं. ठीक आहे, हा त्यांचा प्रॉब्लेम असतो. आणि असं म्हणतात ना इथं स्कोप नाही तिथं स्कोप नाही. जगामध्ये सगळीकडे सगळ्या गोष्टीला स्कोप आहे. इव्हन काड्या पेटीला पण किती महत्व आहे तुला माहितीये. साधी सेफ्टी पिन ती जर नसेल तर ते काय होते तुला माहिती. प्रत्येक गोष्टीला स्कोप आहे, प्रत्येक गोष्टीची गरज आहे. फक्त ती तुम्ही कशी युटिलाइज करता त्यावरती असते.